लढतीचा पहिल्या इनिंगचा पहिला चेंडू। काही क्षणासाठी आपण थांबूयात 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 थांबूयात। आपल्याला सामना चालू करण्यासाठी हिरवा कंदील मिळालेला आहे आणि सामन्याचा पहिला चेंडू घेऊन येतो हार्दिक देव आणि मला वाटतं पंचांचा इशारा नो बॉल। पहिलीच अतिरिक्त धाव, पंचांचा इशारा या ठिकाणी आम्ही नोंद केलेली आहे। आमचे स्कोर कीपर सुयोग तरे। पुन्हा एकदा हार्दिक तयार आणि मला वाटतं चौकार होते की काय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेलं आहे। 4 ओवर का मैच 2 ओवर का 1 ओवर का काउंट ये रहेगा और 3 खिलाड़ी आप सर्कल के बाहर रहेंगे पहले काउंट में। सुनील और नेक्स्ट टाइम की तरफ गेंद जा रहे हैं, वाइड सिग्नल दिया अंपायर ने बहुत ही अच्छी अंपायर ना। हा दुसरा चेंडू हाताळला गेलेला आहे आणि याच्यावरती कोणती धाव नाही। दोन चेंडू मध्ये धाव फलकावरती धावा लागलेल्या आहेत, 3 धावा आणि समाधानकारक सुरुवात होताना दिसते आपल्याला। आणि ऑफसाइडच्या दिशेने मारलेला चेंडू मला वाटतं या ठिकाणी सीमापार केलेले आहे आणि या सामन्यातील पहिला चौकार नितेश आपल्या गावातील आपल्या संघातील एक जाणकार अनुभवी असे बॅट्समन आणि आपल्या गावातील सुद्धा अनुभवी असे बॅट्समन ही सोडून दाखवलेले आहे। पुढील चेंडू घेऊन येतो हार्दिक आणि ऑफसाइडला मारलेला चेंडू, त्यावरती एक धाव सहज। आणि धावा लागत आहेत धावफलकावरती 5 धावा 8 धावा। ओंकार संघाचे जे सगळे खेळाडू आहेत त्यांनी या ठिकाणी व्यासपीठाजवळ यायचं आहे। सर्व खेळाडूंनी ओंकार चतुर्थी ओंकार 11 सर्व खेळाडूंनी मंचाजवळ यायचं आहे। कैलासवासी सौ कमलबाई एकनाथ भोईर, कैलासवासी सौ कमलबाई एकनाथ भोईर यांच्या स्मरणार्थ नरोत्तम भोईर यांच्याकडून प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच ची टी शर्ट या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। धन्यवाद। शेवटचा एक बॉल मला वाटतं बाकी आहे आणि धाव फलकावरती लागलेले आहेत 8 धावा आणि नितेश पाटील यांच्या वैयक्तिक धावा झालेल्या आहेत। नितेश पाटील यांच्या वैयक्तिक धावा 7 धावा नितेश पाटील यांच्या वैयक्तिक धावा आहेत, म्हणजे जवळजवळ 95% धावा त्यांच्या आहेत। या ठिकाणी मंचासमोर सुंदर आणि आकर्षक अशा चषक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत आणि या चषकावरती या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल, कोण होणार उत्कृष्ट फलंदाज, कोणता संघ आपलं नाव कोरणार आहे, कोणाच्या हातात ट्रॉफी जाणार आहे
हे आपल्याला दिवसाच्या शेवटी कळणारच आहेत. उत्सुकता आपली लागलेलीच आहे, परंतु गरज आहे की आपल्याला या ठिकाणी पूर्ण दिवसभर उपस्थित राहण्याची आणि आपल्याला खेळाडूंना उत्साह देण्याची, टाळ्या वाजवण्याची. या मॅचचा दुसरे ओव्हर पहिला चेंडू घेऊन येतोय आणि या ठिकाणी माफ करा, पहिलं षटक मात्र संपलेलं आहे आणि 2 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. धावफलकावरती धावा 10 आहेत. दुहेरी धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे आणि एक समाधानकारक सुरुवात अशी म्हणावी लागेल नितेश, चतुर्थी नितेश 11 या संघाची. खरोखरच की चतुर्थी प्रीमियर लीगचं एक वेगळं आयोजन या ठिकाणी आपण पाहतात. सुंदर असं आयोजन आणि सुंदर अशी सुरुवात. पहिला सामना झाला मिनेश 11 आणि मिनेश 11 या संघाने हा सामना आपल्या खिशात घातलेला आहे. विजयाचे मानकरी ठरलेले आहेत मिनेश 11. मैदान क्रमांक 2 वरती चालू असलेला सामना चतुर्थी नितेश 11 विरुद्ध चतुर्थी हार्दिक 11. फलंदाजी चा संघ नितेश 11 आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ हार्दिक 11. पहिल्या षटकात 10 धावा. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. आणि त्यावरती एक सहज एक धाव घेतलेली आहे. संघाची धावसंख्या मला वाटतं 11, एकावर एक 11. सुंदर असा हा एक आकडा. वासुदेव वैद्य पाटिल का स्वागत समर्पण करेंगे. वासुदेव वैद्य चतुर्थी संघाचे लाडके गोलंदाज सिद्धेश पाटील या ठिकाणी आपले गोलंदाजीचं प्रदर्शन करत आहेत. आणि आपल्या डाव्या हाताची गोलंदाजी प्रदर्शन करत असताना या ठिकाणी जोरदार अपील आणि मला वाटतं रन आउट घोषित. आणि मला वाटतं नितेश पाटील हे धावचितच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. आपल्या वैयक्तिक मला वाटतं 8 धावा करून पुढे भावेश पाटिल और मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 एकाच वेळी दोन्ही. आणि यंदाचं YouTube लाईव्ह आपण पाहू शकाल ओम साई स्पोर्ट्स च्या माध्यमातून. ओम साई स्पोर्ट्स YouTube पुढे दुसऱ्या षटकातले 2 चेंडू हाताळले गेलेले आहेत.
आणि 12 धावा ह्या झालेल्या आहेत. 12 धावा धावफलकावरती. आणि तिसरा चेंडू घेऊन येतात सिद्धेश पाटील आणि आपल्या डाव्या हाताने फलंदाजी करत एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरा धाव आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे, ज्याला आपण चौथी धाव म्हणतो. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या मला वाटतं 14. सिद्धेश पाटील आणि पंचांचा अवांतर धाव्याचा इशारा. 15 रन. एका धावेने धावसंख्या वृद्धी होत असताना 15 धावा. एक धाव सहज मिळवलेली आहे आणि 16 धावा धावफलकावरती लागत असतानाच 2 चेंडू बाकी. आमचे स्कोअर कीपर सुयोग तरे या ठिकाणी आपली जबाबदारी उत्कृष्टरित्या सांभाळत असताना और 4 के साथ इसका स्कोर होगा भी 24 रन. 24 for loss of 1 wicket. अभी भी ओव्हर या ठिकाणी डावखुरे फलंदाज विशाल तरे, चतुर्थीचे एक नावाजलेले फलंदाज, ज्यांच्या फलंदाजीला खरोखरच धडकी भरणारे आणि मला वाटतं हा झेल होते की काय, परंतु चेंडू मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि धाव फलकावरती 17 धावा लागलेल्या आहेत आणि या षटकातील चेंडू जे बाकी आहेत, शेवटचा चेंडू या ठिकाणी बाकी आहे, पंचाने नोंद घ्यायची आहे आणि शेवटच्या चेंडूवरती सिद्धेश पाटील विकेट घेईल का, विशाल तरे सिक्सर मारेल का, पाहूयात. आणि या ठिकाणी उंच उचलून घेतलेला चेंडू आणि झेल. सिद्धेश पाटील यांनी आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवलेली आहे. मगाशी मी म्हटलं की काय होईल शेवटच्या चेंडूमध्ये आणि सिद्धू यांनी आपली चुणूक दाखवलेली आहे, आपली क्षमता त्याने दाखवलेली आहे आणि विशाल तरे यांना आपला पुढचा रस्ता दाखवलेला आहे. 1000 रुपये का इनाम दिया जाएगा और ऊपर विजय के लिए कौशिक पाटिल की ओर से 500 रुपये. 2 चेंडू, धन्यवाद. 2 फलंदाज या ठिकाणी परतीच्या मार्गाला लागलेले आहेत आणि पुढील फलंदाज, पुढील बॅट्समन जे आलेले आहेत, कांचन पाटील. कांचन पाटील आपल्या चतुर्थी संघातील एक उत्कृष्ट फलंदाज. पाहूयात आपला धावफलकाचा आलेख ते किती उंचावर घेऊन जातात. 4 षटकांचा हा सामना आणि दुसरा षटक मार्गस्थ झालेला आहे. तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. 2 षटकामध्ये 17 धावांचा पल्ला गाठलेला आहे नितेश पाटील, चतुर्थी नितेश 11 संघाने आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत आमचे गोलंदाज नैतिक तरे फ्रॉम निवांत बिअर शॉप. अगदी निवांतपणे आपण त्यांची गोलंदाजी आपण पाहू शकतात.
नैतिकतारे आपल्या उंचीचा फायदा घेऊ शकतील का हे येणारे 6 चेंडू पाहणार आहोत. का सत्कार करेंगे रमाकांत में रमन पाटिल काय बॉलवर त्याचे आक्रमण चढवलंय. फलंदाज स्ट्रायकर एंडवर सोनलला तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आलाय. थोडासा खाली राहिला बॉल प्लम झाला आणि त्यानंतर विकेटचं पतन झालंय. सोनलला परतावा लागणार आहे. सिंगल आहे. एक रोटेशन इथे मात्र एका धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र पोहोचली 24 या धावसंख्येवर. ISPL मध्ये सुयोग आपण पाहिलं की क्रिकेटचा देव देखील आला. भावेश पवार यांना त्यांनी पारितोषिक दिलं आणि बऱ्याचदा म्हणायचे ग्रामीण भागातले की अरे क्रिकेट खेळतोय हा काय करणार आहे, हा काय दिवे लावणार आहे. गावकऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मुळे. कारण अनेक खेळाडू म्हणजे आपल्या भिवंडीचाच प्रथमेश ठाकरे 12.5 लाखाला त्याची बोली लागली. मुंबई क्रिकेटमधील माझी मुंबई या संघाकडनं करण अंबालाला आपण पाहिलं 27 लाखाला त्याचा ऑप्शन. केतन म्हात्रे डोंबिवलीचा खेळाडू 16.5 लाखाला अलॉट झाला. आपल्याच मातीतला वसई पालघर धानिवचा खेळाडू विश्वनाथ जाधव त्याची देखील चांगली बोली लागताना आपण पाहिली. सुमित डेकलेला आपण पाहिलं. या सगळ्या खेळाडूंना इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या माध्यमातून न्याय मिळाला. इथे पूर्वार्ध आपण पाहतोय नितेश 11 फलंदाजी करत असताना संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 25 या धावसंख्येवर. एक चेंडू बाकी आहे, माफ करा 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. या षटकामध्ये 4 चेंडूंचं सत्र संपलंय. 2 चेंडू अजूनही शेष असताना धावा खर्च केल्या त्या 8. प्रथम फलंदाजी करत असताना 25 धावा हा आकडा जेव्हा जेव्हा येतो आठवण होते. बरेचसे 80-90च्या दशकातले इथे अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व जे बसलेत त्यांना ठाऊक असावं की लॉर्ड्स मध्ये ज्या दिवशी आपण पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकलो 25 जून 1983 ला आणि खऱ्या अर्थानं तो देखील आकडा इथे आला. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. डाऊन द ट्रॅक बॉल चालला मिड विकेटला. पहा चपळता स्वतःची दाखवतात, काटकता दाखवतात. भाविक चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे 2 धावा 22 यार्डचं अंतर कापत असताना याच 2 धावांच्या मदतीने संघाची टोटल मात्र पोहोचली 27 या धावसंख्येवर. असं म्हणतात की छत्रपती धर्मवीर संभाजी राजांच्या 2च गोष्टी आवडीच्या होत्या. एक म्हणजे त्यांचा अश्व आणि दुसरं हा मानानं डौलानं फडकणारा भगवा. कदाचित तिथे भगवमय वातावरण देखील तुम्ही पाहतात. फटका चांगला आहे. ऑन साइडला बॉल चाललाय मिड विकेट मध्ये. एक सिंगल जी वेगानं कंप्लीट झाली आणि पहा दुसरा धावेचा देखील प्रयत्न तो देखील यशस्वी. 2 धावा ज्या इथे केल्यात कंप्लीट आणि याच 2 धावांच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली आहे 29 धावा. छोटे छोटे चिमुकले देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आज खर तर मुरबे गावाकरता महोत्सव आहे. आज मुरबे गावाकरता मी तर म्हणेन की एखादा सामाजिक सलोखा जपणारा हा उत्सव म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण सगळेजण आज एकत्र आहेत. अनेक गावकरी इथे मात्र एकोप्यानं एकवटलेत. त्याचं हे श्रेय जाईल चतुर्थी प्रीमियर लीग 2024 ला. 3 षटकांची लढत इथे संपली आहे. संघाची टोटल पोहोचली 29. 9.33 ची सरासरी प्रति षटकागणिक राखण्यामध्ये यश आलंय. हार्दिक 11च्या विपक्षामध्ये नितेश 11 या संघाला. आणि आज जसा एक ग्राउंडवर मॅच सुरू होतील ना तसा आपण निश्चितच या स्पर्धेला अजून एन्जॉय करू. कारण कदाचित पुढच्या फेरीमध्ये ती गोष्ट आपल्याला जरूर जाणवेल. सेमीमध्ये शेवटचं षटक जे बाकी आहे लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. गोलंदाजी मार्कवर ऋतिक पाटील. खर तर महाराष्ट्राच्या मातीतला फार मोठं नाव आहे ऋतिक पाटील. वडवली बी संघाचा खेळाडू आहे परंतु हा खेळाडू मुरबे संघाचा आहे. त्यामुळे इथे आता पाहायला मजा येईल की आपल्या संघाकरता कितपर्यंत योगदान देऊ शकतील हे खेळाडू. आणि मुरबे प्रीमियर लीग चतुर्थी प्रीमियर लीग CPL चा मान आज कोणाच्या नावे जाईल याकरता प्रेक्षक देखील इथे पाहतोय आपण की मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. 2 क्रीडांगणावरती सामने सुरू आहेत. त्यामुळे
इथे मात्र सुरुवात गोलंदाजी मार्क वर्ड षटकातला पुढचा पहिलाच बॉल चौथ्या षटकाला सुरुवात आणि इथे पहा यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात फलंदाजाला परतावा लागणार आहे पहिल्याच बॉलवर सफलता मिस्टर कांचन हॅज टू डिपार्ट परतावा लागतंय विकेटचं पतन थँक्यू आणि ही जी गीतं आहेत किंवा ही जी आपण म्हणतो लोकगीतं कोळी गीतं आगरी गीतं ज्यांनी आता खरं तर ट्रेंडिंग मध्ये सध्या मुंबईची बाय इन्स्टाला सध्या त्यांचा मोठा बोलबाला आहे आणि ती गाणी देखील डीजे ऐकवत आहेत एकंदरीत तुम्ही पाहतात CPL 2024 हा प्रवास अत्यंत दर्जेदार राहिलाय आतापर्यंत पहिली लढत आपण पाहिली ओमकार 11 आणि त्या विपक्षामध्ये निमेश 11 जो सामना पहिला सामना मात्र जिंकला मिनेश 11 या संघानं चला स्पीडअप करा षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर आहे पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली अक्षरशः दांडी गुल केली गोलंदाजाची फलंदाज कांचनला परतावा लागला 1 या धावसंख्येवर दुसरा बॉल फुलटॉस होता त्याला कन्वर्ट करता आलं नाही त्यामुळे इथे निर्धाव चेंडूची सांगता संपन्न होतीये धाव फलक जे जाऊन पोहोचले 29 या आकड्यावर स्थिर अवस्थेमध्ये खरं तर ज्या उत्तर प्रदेश मध्ये एक खेळाडू आला त्याचा वडील अत्यंत हालाकीची परिस्थिती होती आणि उत्तर प्रदेशकडनं खेळत असताना 29 आकडा आला सुरेश रैनाची आठवण करून देणारा आकडा आहे इथे मात्र पहा बॉल मिड विकेट मध्ये शॉर्ट मिड विकेटला खेळला एक सिंगल एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे चौथं षटक जे प्रगतीपथावर आहे ऋतिक पाटील गोलंदाजी करतायत संघ हार्दिक 11 साठी यानंतर चतुर्थी मिनेश 11 आणि चतुर्थी नितेश 11 दोन्ही टीमनं तयारीत राहायचं आहे नितेश 11 ला कन्सिस्टंटली खेळायचं आहे या गोष्टीची देखील नोंद घ्या 6 सामने ग्रुप बी मधून पहिल्या फेरी करता तुम्हाला खेळावे लागतील 30 धावा जशा आल्या मुंबई क्रिकेटचा राजा रोहित शर्माची आठवण होते हा खेळाडू ज्याला स्ट्रगलर म्हणून ओळखलं गेलं 264चा विक्रम त्याच्या नावे इथे बॅटची कडा चेंडू आदळला पायावर तदनंतर आणि कलेक्शन केलंय यष्टीरक्षकानं आणखीन एक डॉट बॉल शेवटच्या 2 बॉलचं सत्र इथून मात्र शेष आहे इथे सांगावं लागेल फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना की विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी इथे पहा ऑन ट्रॅक हा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इन फ्रंट ऑफ द विकेट खेचला व्ही मध्ये हा प्रोटेक्शन तिथे तैनात होता लॉंग ऑफ मधून वेगानं आला क्षेत्ररक्षक एक सिंगल धावा 2 कंप्लीट केल्यात आणि 2 धावांच्या सहाय्यानं टीमची टोटल जर आपण पाहिली तर 32 आहे आणि हा आकडा जेव्हा आला ना मी बऱ्याचदा म्हणतो की 14 मे 1657 पुरंदरावरती छत्रपती संभाजी राजांचा जन्म झाला त्या पुरंदराचा सेनापती होता मुरारबाजी देशपांडे हे छत्रपतींचे विश्वासू मावळे होते आणि तदनंतर 1 फेब्रुवारी 1689 32 वर्ष या महाराष्ट्राच्या माती करता माझा राजा झुंजला फटका पहा ऑन साइडला आहे ऑर्थोडॉक्स काउ कॉर्नर मधून धावा कंप्लीट केला जात आहेत त्या 2 आणि याच 2 धावा षटक क्रमांक 4 ची इथे झाली आहे समाप्ती दोन्ही संघ जरा ऑफिशियली नोंद घ्या टीमची टोटल पोहोचली 34 या अंकावर विजयाकरता 35 ची गरज आहे there are 35 रन्स नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम नितेश 11 या संघाला विजया करता माफ करा हार्दिक 11 या संघाला विजया करता 35 धावसंख्येची गरज आहे 24 चेंडू आणि विजया करता 35 या धावसंख्येची गरज आहे प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच करता स्वर्गीय कैलासवासी कमळाबाई एकनाथ भोईर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आदरणीय नरोत्तम एकनाथ भोईर साहेबांच्या वतीने इथे पारितोषिक आहे प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा जो टी शर्ट आहे तो स्वर्गीय सौभाग्यवती कमळाबाई एकनाथ भोईर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नरोत्तम एकनाथजी भोईर साहेब त्यांच्या वतीनं हे टी शर्टचं अनावरण इथून केलं जाईल प्रत्येक खेळाडू करता मोठ्या संख्येने इथे
प्रेक्षक उपस्थित झालेत, प्रत्येकालाच आपल्या कुटुंबातील आपल्या घरच्या व्यक्तींना पाठबळ देण्याकरता किंवा आपल्या फेवरेट प्लेअरला इथं बॅकअप देण्याकरता सर्व गावकरी इथं मात्र जमलेत. CPL 2024च्या माध्यमातून चलो अपने बल्लेबाज को रोकने मैदान में आए हैं, स्ट्राइक पे रहेंगे, विशाल लॉन्ग स्ट्राइक पे रहेंगे, इस तरह के अपने बल्लेबाज आए हैं. पहले ही शुरुआत खरं तर काल ऑफिशियली आपण पाहिलं की निवडणूक आयोगाकडनं पत्रक आलं आणि ऑफिशियली लोकसभेच्या निवडणुकांची अनाउन्समेंट जशी झाली तशी क्रिकेटच्या सामन्यांवर प्रतिबंधितता लागली. त्यामुळे आता प्रीमियर लीग वगैरे ठीक आहे, परंतु मोठे जे पक्षांचे सामने आहेत त्यांना कुठेतरी स्थगिती लागली आहे. चला 35 ची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. टीम हार्दिक 11 आपले 2 बॅट्समन पाठवा लवकर. हार्दिक 11 संघाला इथे विनंती केली जाते की आपले 2 बॅटर्स आपण लवकर क्रीडांगणावरती पाठवायचे. हार्दिक 11 संघ आपले बॅटर्स आपण लवकर पाठवायचे. या स्पर्धेच्या मॅन ऑफ द सिरीज करता बायसिकल आहे, म्हणजे बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट करता तुम्हाला सायकल जी दिली जाईल. मोठं आयोजन आहे मिनेश तरे यांच्या वतीनं. अक्षत जनसेट सेल्स अँड सर्व्हिस चे प्रोप्रायटर या स्पर्धेचं ब्रँड पार्टनर. चला बॅट्समन लवकर चला. हार्दिक 11 संघ आपले बॅट्समन फलंदाज लवकर पाठवा. हार्दिक 11 संघानं आपले फलंदाज लवकर क्रीडांगणावरती पाठवायचे. बढ़िया यहाँ पे बढ़िया आयोजन किया गया है चतुर्थी मंडल की ओर से. चतुर्थी मंडल में काफी दर्शक यहाँ पे आए हुए हैं, खासतौर पे अभी महिलाएं भी बहुत संख्या में अभी यहाँ पे तस्वीर लगाते हैं. चलो अभी स्ट्राइक पे आए चाय के लिए भी भावे भावेश पाटिल बहुत ऊंचे खिलाड़ी है, 6 फुट 2 इंच के खिलाड़ी है और गेंदबाज है शुभी. और इस बार एक तो खेला है शॉट पे की दिशा में 1 रन मिलेगा और 1 रन के साथ भावेश ने अपना खाता खोला. और स्कोर बोर्ड की हम बात करेंगे 2 रन बने हैं, जीतने के लिए 30 रनों का लक्ष्य है. क्रिकेट ये अनुशासन का खेल है, क्रिकेट में कोई भविष्यवाणी नहीं की जा सकती है. क्रिकेट इज द गेम ऑफ द चांस. एक बार फिर कप्तान तो कप्तान राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी देंगे और कदमों का इस्तेमाल किया लेकिन छोटे खिलाड़ी थे. लॉन्ग ऑफ. चला उत्तरार्धाला सुरुवात होईल. विजयाकरता 35 धावसंख्येची गरज आहे हार्दिक 11 या संघाला. हा मंडप डेकोरेटर्स आपण कुठे असाल तर आपण या. वाऱ्याचा वेगच भयानक आहे, कारण वाऱ्याचे 2 प्रकार आहेत, एक खारे वारे आणि मतलई वारे. जे समुद्राकडनं वेगानं वाहतात त्यांना खारे वारे म्हटलं जातं आणि जे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात त्यांना मतलई वारे. 10वीचे विद्यार्थी इथं जर असतील चुकून पण दिसू नका. 10वी 12वी तुम्हाला मनापासून विनंती करतो की आई वडिलांचं स्वप्न डोळ्यासमोर आहे. 10वी आणि 12वीचे जर इथं चुकून विद्यार्थी दिसतील तर विनंती आहे. 12वी संपली, हा एक्झाम संपली आहे, परंतु 10वीच्या विद्यार्थ्यांनी इथं दिसू नका, बघायला सुद्धा येऊ नका. ही खबरदारी आपण घ्याल. उद्या मला वाटतं विज्ञानाचा पेपर आहे. हा विज्ञान 1 भाग 2 त्यानंतर इतिहास भूगोल असे तुमचे 4-5 पेपर बाकी आहेत. तर कृपा करून इथं दिसू नका, अभ्यास करा. चला सुरुवात करा. 35 धावसंख्येची गरज आहे. हार्दिक 11 संघ आणि विशेष करून नितेश 11 संघ सुयोग तरे ज्यावेळी
खेळण्याकरता जातील त्यांच्या प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयाचं कॅश प्राइज, सलग 3 षटकारांकरता 5000 रुपये, 1 विकेट करता 500 आणि सलग 3 विकेट करता 2000. जयेश तरे आणि निर्भय मेर या दोघांकडनं ही पारितोषिक आहे. आज पैसा वसूल क्रिकेटचा हा संग्राम आहे. हार्दिक देवनं जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज, 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वडिलांकडनं. यापेक्षा महत्भाग्याची गोष्ट कोणती आहे की पोरासाठी पिता ज्यावेळी पारितोषिक लावतो, एक सिंगल इथे मात्र सिंगलच्या सहाय्यानं धावफलकाचा शुभारंभ केला. एका बाजूला हार्दिक 11 हा संघ लढतोय. हार्दिक देव फॅन क्लब टीम मैदानाच्या आतमध्ये 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि त्या विपक्षामध्ये खरं तर एका बाजूला नितेश 11 हा संघ लढताना तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवर सोनल आले. 4 षटकांची लढत आहे. आता 23 चेंडू शिल्लक आहेत आणि 34 धावसंख्येची गरज आहे. हा भावेश पवार यांचे फॅन आहेत ते गोलंदाज आणि सध्या तुम्ही पाहतायत सोनलला देखील तो खुश आहे कारण त्याला कालच माहिती आहे भावेश पवारला बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ISPL चा अवॉर्ड जो आहे तो मिळाला. 2.5 लाख रुपयाचं ते नामांकन होतं आणि एका दिवसामध्ये भावेश पवार मागच्या 3 दिवसांमध्ये जवळजवळ 5 ते 7 लाखाची कमाई केली टेनिस बॉल क्रिकेट मधून. इथे पहा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका फसला आणि पहिल्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 परतीच्या प्रवासाला निघालाय. मिस्टर केवल बॅक टू द डगआउट. एक बार फिर और थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. आणि आपल्या आगरी कोळी समाजाचा आराध्य दैवत 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आई एकविरेचा वेरगावचा डोंगर. असं म्हणतात की अनेक अटकलेली कामं ज्यावेळी आपण साकडं घालून तिथे मनोकामना मागतो ते नेहमी पूर्ण होत असतात कारण ते आपलं आराध्य दैवत आहे. इथे वळूयात क्रीडांगणावरती. पलटवार केलाय खरं तर गोलंदाज सोनलनं. पहिला धक्का इथे मात्र दिलाय. भावेश पवार या टोपण नावानं त्याला ओळखलं जातं म्हणजे इतका मोठा फॅन आहे खरं तर सोनल. इथे पहा स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग डिक्लेअर झोन घोषित क्षेत्रामधून. धावसंख्या कनेक्ट होईल ती 2 या अंकावरती. खरं तर 25 जून 1983 नंतर 2 एप्रिल 2011 पर्यंतचा प्रवास, ज्या दिवशी दुसऱ्यांदा महेंद्रसिंग धोनीनं आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला 2 एप्रिल 2011ला आणि 2 आकडा आला. योगायोगानं आठवण झाली. इथे पहा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. क्रिकेट आहे ना जेवढं सोपं दिसतंय तेवढं क्रिकेट सोपं नाहीये. मी बऱ्याचदा म्हणतो की प्रत्येक चमकणारी गोष्ट ही हिरा असेलच असं नाही. कदाचित ती कास देखील असू शकते जे तुमच्या हातांना लागून जखम निर्माण करू शकते. तेच कदाचित काम इथे गोलंदाजानं केलंय. सोनलनं एक फसवा चेंडू टाकला होता ज्या मार्फत एका निर्धाव चेंडूची सांगता संपन्न झाली आहे. 4-5 चेंडूंचं सत्र संपलंय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक होतं ते मात्र अक्षरशः झुकतंय ते नितेश 11च्या बाजूनं. हार्दिक 11 संघाचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. डार्विनचा खरं तर नियम आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याकरता लढावं लागेल. आणि हा फटका मिड विकेटला सरळ उडवलाय. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा परिक्षेत्राच्या बाहेर. बॅट सांगून गेली चेंडूला चल येतोस का. मरीन ड्राईव्हला पाठवलाय बॉल षटकाराकरता. 6. या षटकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. इट्स अ मच निडेड सिक्सर फॉर टीम हार्दिक 11. हार्दिक 11 करता 9 35 ची गरज आहे. अजून 26 करावं लागणार आहे. 26 नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर टीम हार्दिक 11. उर्वरित 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे.
म्हणजे मराठी माणूस काय करू शकतो ना ते 26 आकड्यानं दाखवलं. ज्यावेळी मुंबईवर भॅड हल्ला झाला काका आणि खरं तर अनेक IPS ऑफिसर तिथे उभे असताना सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील तुकाराम ओंबळे नावाचा एक लढवय्या पुढे आला. म्हणजे अनेकांच्या हातात अनेक शस्त्र असताना देखील त्याला समोर ठाऊक होतं त्यांना की आपल्याला वीरमरण येणार आहे, कारण अजमल कसाबच्या हातामध्ये AK-47 होती आणि त्या अजमल कसाबला जिवंत पकडण्याचं धाडस तुकाराम ओंबळेंनी केलं. आठवण याकरता करून देतोय की या मुंबई करता त्यांनी आपलं रक्त सांडलं आणि निश्चितच मुंबई पोलीस 48,000 मुंबई पोलीस त्या दिवशी तैनात होते. परंतु महाराष्ट्राच्या इतिहासातला एक काळा दिवस आहे, त्यामुळे हेमंत करकरे असतील, अशोक कामटे असतील, विजय साळसकर असतील, त्यांनी दिलेलं योगदान या मातीकरता त्यांनी स्वतःचा प्राणाची आहुती दिली हे विसरून चालणार नाही. कारण मी बऱ्याचदा म्हणतो व्यर्थ न हो बलिदान. ज्यांनी ज्यांनी आपलं प्राण या भारत भूमीकरता दिलं ना त्यांना मानवंदना देणं आपलं आद्य कर्तव्य. कारण सियाचीन सारखी जी भारताची बॉर्डर आहे तिथे 15 डिग्री सेल्सिअस वजा तापमान असतं. इथं अधिक 15-18ला जेव्हा तापमान असतं तेव्हा आपण 3 ब्लँकेट घेतो, तिथे वजा 15 डिग्री म्हणजे विचारही करू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये भारत मातेचे सैनिक आपलं संरक्षण करतायत. फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि जय जवान जय किसानचा नारा शेतकरी जगला पाहिजे आणि सैनिक देशावर टिकलाच पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार, हलक्या हाताने सॉफ्ट हँडचा वापर करत सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सिलिमिड ऑफ मधून एक सिंगल कन्वर्ट होते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली आहे 10 या अंकावर. 10 ऑन स्कोर कार्ड, 10 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्या. विजयाकरता अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. 25 धावा अजूनही गरजेच्या आहेत हार्दिक इलेव्हन या संघाकरता. आखूड टप्प्याचा बॉल वीरेंद्र सेहवाग स्टाईल बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, त्याचा फटका मात्र इथे फलंदाजाला बसेल. धावसंख्या कनेक्ट होईल ती 2 आणि याच 2 धावांच्या मदतीनं संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 12 या आकड्यावर. खरं तर एप्रिल 2011 मध्ये कॅन्सरग्रस्त असणारे युवराज सिंग त्याचा आकडा 12 आहे. त्यानं विश्वचषक जिंकून दिला भारताला. अर्थातच इथे व्हाईट बॉलची इशारा येतोय पंचांमार्फत. संघाची टोटल एका आकड्याच्या सहाय्यानं वाढते 13 या धावसंख्येवर. 35 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. विजयाकरता 22 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत अजूनही या षटकातील ते 4 म्हणजे उर्वरित 16 चेंडू आणि विजयाकरता 22 धावसंख्येची गरज आहे. 16 चेंडू 22 धावा हे लक्ष इथून कम्प्लिटली काबीज करावं लागणार आहे हार्दिक इलेव्हन या संघाला फलंदाजी करत असताना. हाफ ट्रॅकर होता, बॅकच्या परेज घेऊन चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट घोषित क्षेत्राच्या दिशेनं. एक सिंगल इथून मात्र कन्वर्ट होईल. याच सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली 14. खरं तर हा फार मोठा ऐतिहासिक आकडा आहे की ज्या दिवशी खलबत खिंडीतून येणारी सगळी हिरवी आक्रमण थांबली म्हणजे 14 जानेवारी 1761 ला ज्या दिवशी पानिपत घडलं आणि श्रीमंत सदाशिवराव भाऊ पेशव्यांनी खरं तर पानिपताच्या तिली लढल्या मराठ्यांच्या तलवारी असं आपण म्हणतो. जरी पराभव पदरी आला ना तरी देखील अहमद शाह अब्दाली जो खरं तर अफगाणिस्तानचा पातशाह होता तो देखील त्या दिवशी हळहळला होता. कारण इथे पहा फुल टॉस आहे, बॉल चाललाय ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये. याच संघाची टोटल इथे मात्र 2 आकड्याच्या सहाय्यानं वधारून नो बॉलचा इशारा आहे. नो प्लस 2 अशा 3 धावा इथे मिळतील. बैंक बैलेंस कम होना तो अपने खर्चे पे भी ध्यान देना चाहिए असं आपण म्हणूया गोलंदाजा करता विशेष करून. आणि 17 धावा, थँक्यू. धावा कमी आहेत त्यावेळी किफायतशीर गोलंदाजी होणं गरजेचं आहे, परंतु इथे धावा व्यर्थ देत आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 18 या धावसंख्येवर. फ्री हिटची कन्सिस्टन्सी कायम असणार आहे. 9 ऑक्टोबर 2007 ला आपण फ्री हिटचं पहिलं एक्झिक्युशन पाहिलं. ICC न नियम बनवला. यष्टी रक्षकानं थोडस मी म्हणेन की इथं मिसफिल्डिंग बाईच्या स्वरूपात. संघाची टोटल याच एका आकड्याच्या सहाय्यानं जाऊन पोहोचली आहे 19 या धावसंख्येवर. 19 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. आपण बऱ्याचदा म्हणतो की प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता साहसूनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे कले कलेनं वाढत जाणार शहाजी पुत्र छत्रपती शिवरायांचं स्वराज्य देखील जनकल्याणाचा संदेश देते. आणि इथे ठोकला षटकार 6 विस्फोटक फटका अत्यंत गरजेचा. आणि या 6 धावसंख्येच्या सहाय्यानं टीमची टोटल पोहोचली 25 या धावसंख्येवर. चेंडू व्यवस्थापक चेंडूंची पूर्तता करा मैदानामध्ये
आणि या षटकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 25 या आकड्यावर. विजयाकरता 10 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल एक शेष आहे. चेंडूंची पूर्तता करा विनंती आहे. बॉल बॉय पाठवा. चेंडू इथे व्यवस्थापक जे सतर्क असतील. अनेक आपण म्हणतो की आमच्या पिढीला आहे ना बऱ्याचशा गोष्टी माहित नाहीये, परंतु या आधीची जी जनरेशन होती ना त्या जनरेशनला सगळं काही ठाऊक आहे. कदाचित जो कार सेवकांचा संघर्ष आहे ना त्या पिढीनं पाहिलाय 1992 ला. खरं तर तिथून तो संघर्ष सुरू झाला आणि 2024 उजाडलं. 22 जानेवारी 2024 उजाडलं, ज्यावेळी लांब राम मंदिराचा खरं तर प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा आपण पाहिला अयोध्येत नाही आणि प्रशस्त रामाचं मंदिर आता उभं झालंय. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. 2 धावा इथे आल्यात. षटक क्रमांक 2 ची झाली आहे समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची टोटल मात्र पोहोचली आहे 27 या आकड्यावर. थँक्यू डीजे. 27 धावा धावफलकावर एकंदरीत लागल्या. विजयाकरता अजूनही 8 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 8 धावा ज्या गरजेच्या आहेत. थोडं स्पीडअप करा कारण मॅच भरपूर आहेत. 6 सामने आपल्याला ग्रुप बी मध्ये खेळायचे. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक संपन्न झाली आहे, करावी लागणार आहे. चतुर्थी 11 मिनेश 11 चतुर्थी मिनेश 11 संघ आपण तयारीत राहा. आपला कॅप्टन इथे उपस्थित आहे. मनापासून आपले आभार. बॉल चला ऑन साइडला हवेमध्ये फटका नो मॅन्स लँड मध्ये लँडिंग आणि तदनंतर इथे धावा कंप्लीट केल्या गेल्या. पहिल्याच बॉलवर त्यात 2 आणि याच 2 धावसंख्येच्या सहाय्याने संघाची टोटल पोहोचली आहे 29. या भागातल्या खेळाडूंचा स्टॅमिना आहे ना जास्त आहे. त्याचं कारण मी बऱ्याचदा म्हणतो की आपण समशीतोष्ण कटिबंधामध्ये राहतो आणि इथे फटका चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन तैनात आहे आणि सुयोग दादा आपण पाहिलं ना तर भारताच्या मधून विषुववृत्त गेलंय. त्यामुळे समुद्र किनारपट्टी जी आहे तिथे उष्ण आणि दमट हवामान तुम्हाला जाणवेल. हवेचा दाब आणि त्याच्या विरोधात हे खेळाडू खेळतायत आणि वाळूवर ज्यामध्ये धावण्याची क्षमता तुमची वाढते त्या वाळूवर तुम्ही खेळतायत. त्यामुळे इथल्या खेळाडूंचा जो काही स्टॅमिना आहे तो डबल आहे. त्यामुळेच हे खेळाडू आपण म्हणतो की याच विभागातील दांडी स्पोर्ट्स दांडीनं महाराष्ट्राची अव्वल दर्जाची स्पर्धा कित्येकदा जिंकण्याचा मान मिळवला आहे, ज्यामध्ये आपण सुप्रीमो चषकाचा उल्लेख करूया. अक्रॉस द बॅट स्विच हिट केलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा इथे ठोकलाय विजयाचा चौकार. तिसऱ्याच षटकामध्ये सामना संपवलाय आणि या मॅचचे विजेते ठरलेत हार्दिक 11. हार्दिक देव फॅन क्लब टीम इथे मात्र विजयाचा शिल्पकार ठरते. मनापासून अभिनंदन जिंकणाऱ्या संघाचा. आणि चला लगेच नितेश 11 आपण टॉस करता इथे यायचंय. 4